स्थानिक गुन्हे शाखेची आणखी एक धडाकेबाज कारवाई. पुसद शहरातील इंद्रप्रस्थनगर येथून अवैध व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या 21 टाक्या जप्त. आज दिनांक 27 मार्च 2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पुसद उपविभागात अवैध धंदे, अवैध गॅस सिलेंडर साठवणूक याबाबत गोपनीय माहिती काढत असताना दुपारी अंदाजे 1 वाजताच्या सुमारास त्यांना माहिती मिळाली की पुसद शहरातील इंद्रप्रस्थनगर येथील सावरलाल मथुरालाल जाट यांच्या घरी अवैध व्यावसायिक गॅस सिलेंडर साठवणूक करून आहे. या माहितीवरून पुरवठा निरीक्षक पुसद तसेच पंचांसह सदर ठिकाणी छापा कारवाई केली असता सावरलाल मथुरालाल जाट यांच्या घरी अवैध व्यावसायिक इंडेन, HP अशा वेगवेगळ्या कंपनीचे एकूण 19 किलोचे 19 गॅस सिलेंडर तसेच 5 किलोचे 2 गॅस सिलेंडर असे एकूण 21 गॅस सिलेंडर टाक्या मिळून आल्याने याबाबत सावरलाल मथुरालाल जाट यांचे भाऊ सुरेंद्र मथुरालाल जाट यांच्याकडे सदर गॅस सिलेंडर टाक्यांबाबत विचारणा केली असता उडवाउडवीचे उत्तर देऊन कोणत्याही प्रकारच्या कागदपत्र सादर केले नसल्याने सदरचे गॅस सिलेंडर हे अवैधरित्या साठवणूक करून केले असल्याने एकूण 21 गॅस सिलेंडर असा अंदाजे 60,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून ताब्यात घेऊन निरीक्षण अधिकारी तसेच पुरवठा निरीक्षक तहसील कार्यालय पुसद हे योग्य ती पुढील कारवाई करीत आहे. सदरची कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक धीरज बांडे, पोलीस उपनिरीक्षक शरद लोहकरे, मुन्ना आडे, संतोष भोरगे, तेजाब रणखांब, सुहास जाधव, रमेश राठोड, कुणाल मुंडोकार, सुनील पंडागळे, रवींद्र श्रीरामे, राजेश जाधव सर्व नेमणूक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ, निरीक्षण अधिकारी अमोल महाजन, पुरवठा निरीक्षक आशिष पवार, संगीता थेर, अव्वल कारकून छाया जामकर, लिपिक अमित अजमीरे, छाया लोंढे, गोदाम व्यवस्थापक सतीश आळणे, तहसील कार्यालय पुसद या सर्वांनी मिळून यशस्वीरित्या सदरची कारवाई पार पाडली आहे.